हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल। तर सर्वात पहिले तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी। मस्त मजा करत असणार, तुम्ही फटाके फोडत असणार। तर चला, एन्जॉय तर करायचंच आहे, फटाके फोडायचेच आहे, पण त्यासोबत अभ्यास पण करायचा आहे। आपल्याला सुट्ट्या मिळाल्या आहे तर सण साजरा करायचा, पण थोडा वेळ काढून अभ्यास पण करायचा, कारण आपल्याला इंग्रजी शिकायचे आहे। जास्त वेळ नाही काढायचा, 10 मिनिट तुम्ही वेळ काढला तरी भरपूर आहे। तर आपण शिकत आहे मोस्ट कॉमन वर्ड इन इंग्लिश। तर इंग्रजीमधले सर्वात सामान्य आणि महत्त्वाचे शब्द आपण शिकत आहे, जे आपल्याला रोज इंग्रजी बोलण्यासाठी उपयोगात आणले जाणार। जर हे तुम्ही शिकले, 1000 शब्द जर तुम्ही शिकले, तर तुम्हाला इंग्रजी बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। कारण इंग्रजी बोलण्यासाठी सुरुवातीला 1000 शब्द माहीत राहिले तरी आपण बऱ्यापैकी इंग्रजी बोलू शकतो आणि इंग्रजी वाचू पण शकतो। तर आता आपण पुढचे शब्द बघणार आहे। जर तुम्ही याच्या पहिलेचे व्हिडिओ बघितले नसेल, आत्तापर्यंत मी 400 शब्द दिलेले आहे, म्हणजे 4 व्हिडिओ तुम्ही मिस केले असेल, तर आता बघून घ्या। हा 5वा व्हिडिओ आहे, तर याच्यामध्ये आता आपण अजून 100 शब्द शिकणार आहे। तर चला व्हिडिओला सुरू करू। तर चला, म्हणा माझ्या पाठोपाठ, मेलोडी, गोडवा किंवा सूर। सूर म्हणजे ते जे गाण्यामध्ये गायक वापरले जाते, जे सारेगमपा, ते आहे सूर। तर मेलोडी म्हणजे गोडवा किंवा सूर। ट्रिप, प्रवास, ऑफिस, कार्यालय, रिसीव, प्राप्त करणे। तर तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणत चला। समजायचं नाही की सर आपल्याला काही पाहत नाही, काही नाही, आपण काही म्हणत नाही, फक्त ऐकायचं। हो, ऐका तुम्ही, कारण ऐकल्याने हे शब्द तुमच्या लक्षात राहणार। पण सोबत तुम्ही तोंडातून आवाज पण काढा, कारण त्याच्यामुळे तुमच्या जिभेला सवय होणार आणि इंग्रजी आपले बिलकुल तोंडावर येणार। तर चला, माझ्या पाठोपाठ म्हणत चला। रो, ओढ किंवा रांग। माउथ, तोंड, तोंडातून आवाज काढा। चला, काही मुलं काढतच नाही आहे। एक्झॅक्ट, अचूक, सिम्बॉल, प्रतीक। डाय, मरतात, लिस्ट, किमान, ट्रबल, समस्या। शाऊट, ओरडणे। ओरडायचं नाही आहे तुम्हाला, हे शब्द ओरडू नाही म्हणायचे, फक्त म्हणायचे आहे। म्हणजे एकदम जोरात नको म्हणा, दुसऱ्याला डिस्टर्ब होईल असं पण म्हटलं नाही पाहिजे, फक्त तुमच्या तोंडातून असा आवाज काढा। एक्सेप्ट, वगळता। रोट, लिहिले। तर हे जे लिहिले आहे हे राईटचा सेकंड फॉर्म आहे। राईट, रोट आणि रिटन असे हे 3 क्रियापदाचे फॉर्म आहे। मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं मी का जर तुम्हाला क्रियापदाचे फॉर्म आणि कोणते कोणते क्रियापद आहे हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मग मी तुम्हाला सर्वच्या सर्व वर्ब शिकवतो। आता पण तुम्ही कमेंट करू शकता। जर जास्तीत जास्त मला कमेंट आले तर नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरच बनवणार। आणि हे जे वर्ड आहे आणि हे जे वर्ब आहे हे आपल्याला इंग्लिश ग्रामरमध्ये, इंग्लिश बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये खूप कामी येणार आहे। तर तुम्हाला शिकायचे असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा। चला, पुढचा शब्द सीड, बी, टोन म्हणजे टोन, जसं बोलण्याची एक टोन असते। जसं तुम्ही मकरंद अनासपुरेचा आवाज ऐकला असाल तर तो त्याच्या टोनमध्ये बोलतो। जसं शाहरुख खान असेल तर शाहरुख खानची वेगळीच टोन आहे, तर ते बोलण्याची टोन आहे। तर लक्षात ठेवा, ते जे त्यांची शैली आहे तर टोनला शैली पण म्हणतात, तर तुम्ही बरोबर लक्षात ठेवा। जॉईन, सहभागी होणे। आणि आपल्या मित्राला पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनी पण आपल्या क्लासला जॉईन झाले पाहिजे आणि त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे। तुम्ही जर त्यांना व्हिडिओ शेअर केला तर त्यांनी म्हणून काय गिफ्ट दिलं म्हणून, व्हिडिओ दिवाळीचं काय गिफ्ट दिलं म्हणून माझ्या मित्रांनी, कारण त्यांना पण खूप फायदा होणार। सजेस्ट म्हणजे सुचवणे, तर तुमच्या मित्राला हा व्हिडिओ सुचवा म्हणजे शेअर करा। क्लीन, स्वच्छ। ब्रेक, तुटणे। लक्षात ठेवा, ब्रेक म्हणजे तुटणे। बरेच जण मला म्हणतात सर ब्रेक म्हणजे ब्रेक मारणे होते। हो, ब्रेक मारणे होते, पण ब्रेक मारल्यावर काय होते, जे गाडीची स्पीड असते ते तुटते। म्हणजे 100च्या स्पीडनं चालत असेल
किंवा नॉर्मल चालत असेल 30-40च्या स्पीडने तर ब्रेक मारल्यावर काय होते, थांबते. म्हणजे त्याची जे वेगचा जो म्हणजे त्याचा जो वेग आहे तो काय झाला आहे, तुटलेला आहे. तर ब्रेक म्हणजे तुटणे असं म्हणायचं. आता ब्रेक म्हणजे गाडीचा ब्रेक मारणे. बरेच विद्यार्थी मला म्हणतात का सर ब्रेक म्हणजे तर गाडीचा ब्रेक मारणे होते. तर बरोबर लक्षात ठेवा. लेडी महिला, यार्ड आवार किंवा अंगण. तर शहरातल्या मुलांना तर अंगण म्हणजे काय माहीत नसेल, पण गावातल्या मुलांना अंगण म्हणजे काय, आवार म्हणजे काय हे सर्व माहीत असते. तर कोण कोण गावातून हा व्हिडिओ बघत आहे, कोणत्या तुमच्या गावाचं नाव किंवा शहराचं नाव असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. म्हणजे मला पण माहीत होणार की कोण कोण माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोचते बा म्हणून. ठीक आहे. चला पुढचा शब्द म्हणा. राईज म्हणजे वाढणे किंवा वर जाणे. बॅड वाईट. ब्लो फुंक मारणे. ऑइल तेल. ब्लड रक्त. टच म्हणजे स्पर्श. ग्रीव वाढला. ग्रो पण वाढणेच होते तर दोन्ही पण शब्द सेमच आहे, लक्षात ठेवायचं. सेंट टक्के आणि पर्सेंटेज म्हणतो ना आपण तर तो पर्सेंटेज म्हणला सेंट आहे या. तर सेंट म्हणजे टक्के. मिक्स म्हणजे मिश्रण किंवा मिसळणे. टीम संघ. वायर तार. कॉस्ट खर्च. लॉस्ट म्हणजे हरवले. ब्राऊन तपकिरी. वियर म्हणजे परिधान करणे. जसं आपण कपडे घालतो. आता दिवाळी आहे तर नवीन कपडे लावले असेल तुम्ही तर ते कपडे घालणे म्हणजेच वियर म्हणजे परिधान करणे. घालणे म्हटलं तरी चालते. गार्डन बाग. इक्वल समान. सेंट पाठविले. सेंड पण म्हणू शकता तुम्ही. सेंट दोघीचा अर्थ एकच होते, पाठवणे. चूस निवडणे. फेल पडले. फिट बसणे किंवा योग्य. फ्लो प्रवाह. फेअर गोरा किंवा न्याय करणे. दोन्हीसाठी हा शब्द म्हणजे स्पेलिंग सेमच आहे दोघांचे, लक्षात ठेवा. बँक आणि बँकला मराठीमध्ये काय म्हणतात जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. चला ज्यांना माहीत नसेल त्यांना मी सांगतो. बँकला अधिकोष म्हणतात. कलेक्ट गोळा करणे. सेव्ह जतन करणे किंवा वाचवणे. कंट्रोल नियंत्रण. डेसिमल दशांश. इयर म्हणजे कान. एल्स म्हणजे आणखीन किंवा इतर. क्वाईट म्हणजे पूर्णपणे. ब्रोकन तुटले. केस म्हणजे प्रकरण. मिडल म्हणजे मध्यम किंवा मध्य. किल मारणे. पण मारणे म्हणजे कसं ठार मारणे, ते मारणं नाही जसं आपण बिट करतो तर ते नाही. किल म्हणजे बिलकुल ठार मारणे. सन मुलगा तर दोन सन आहे. SON एक आहे SON म्हणजे मुलगा आणि एक आहे SUN तर SUN सन म्हणजे सूर्य होते. तुम्हाला माहीतच असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांना आता माहीत झालेलं आहे. पुढचा लेक तलाव. मुवमेंट क्षण. स्केल म्हणजे माप. लाऊड मोठा आवाज. स्प्रिंग झरा किंवा वसंत. आता वसंत काय तर वसंत ऋतू आहे, मराठीतला ऋतू आहे. कोणाकोणाला मराठीतले सर्व ऋतू माहीत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता. कारण जास्तीत जास्त मुलांना म्हणजे
90% मुलांना तर फक्त 3च ऋतू माहीत आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. मराठीचे माहीतच नाही. तर कोणाकोणाला माहीत आहे त्यांनी मला कमेंटमध्ये कमेंट करू शकता. ऑब्झर्व पाहणे किंवा निरीक्षण करणे. चाइल्ड म्हणजे मूल. स्ट्रेट म्हणजे सरळ. कॉन्सनंट व्यंजन. बघाशीन वोवेल्स आलतं, वोवेल्स म्हणजे स्वर. आता कॉन्सनंट शब्द आलेला आहे, तर कॉन्सनंट म्हणजे व्यंजन. व्यंजन म्हणजे क ख ग घ, त्याला म्हणतात व्यंजन. आणि अ आ इ ई हे आहे वोवेल्स म्हणजे स्वर. आणि तुम्हाला याच्याबद्दल अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. याच्यावर मी पहिलेच व्हिडिओ बनवलेला आहे. प्लेलिस्टमध्ये जा आणि तुम्हाला त्याच्यात व्हिडिओ मिळून जाणार. त्याला म्हणतात फोनिक साऊंड. तर बराबर तुम्ही बघून घ्या. नंतर आहे नेशन म्हणजे राष्ट्र. डिक्शनरी शब्दकोश. मिल्क म्हणजे दूध. स्पीड म्हणजे गती. मेथड म्हणजे पद्धत. ऑर्गन म्हणजे अवयव. पे म्हणजे पैसे देणे. एज म्हणजे वय. सेक्शन म्हणजे विभाग. ड्रेस म्हणजे कपडे. क्लाउड मेघ किंवा ढग. सरप्राईज म्हणजे आश्चर्य होते. तुम्हाला जे लोक सरप्राईज देतात, जसे आज दिवाळी आहे तर तुम्हाला आईवडिलांनी किंवा मोठ्या बहीण भावांनी तुम्हाला काहीतरी सरप्राईज दिलं असेल, तर सरप्राईज म्हणजे होते आश्चर्य. लक्षात ठेवा. आता आश्चर्य का म्हणणार, कारण बघा तुम्हाला कोणी सरप्राईज दिलं तर तुम्हाला आश्चर्य होते, अरे वा किती मस्त बड्यापैकी गिफ्ट भेटलं मला, असं तुम्ही म्हणता. तर ते सरप्राईज म्हणजे आश्चर्य. क्वाईट म्हणजे शांत. स्टोन दगड. टायनी म्हणजे लहान किंवा सूक्ष्म. क्लाइम चढणे. कूल म्हणजे थंड. डिझाईन म्हणजे डिझाईनच होते, जे तुम्ही वेगवेगळे प्रकारचे डिझाईन पाहता. जसं तुम्ही जर तारक मेहता पाहत असेल तर जे जेठालालच्या कपडे पहा, त्याचे जेठालालचे कपडे प्रत्येक वेळी अलग अलग असते, तर ते आहे डिझाईन. पुअर म्हणजे गरीब. लॉट भरपूर. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. बॉटम म्हणजे तळ. की म्हणजे चाबी किंवा कड. आयरन म्हणजे लोखंड. सिंगल म्हणजे एकच. स्टिक म्हणजे काठी किंवा चिकटवणे. फ्लॅट सपाट. 20 20. स्किन त्वचा. स्माईल म्हणजे स्मित. करेज म्हणजे घडी किंवा सुरकुती. होल म्हणजे भोक किंवा छिद्र पण म्हणू शकता. जंप म्हणजे उडी मारणे. तर असे आज आपण बघा दिवाळी असूनसुद्धा आपण आज 100 शब्द अजून शिकलेले आहे. तुम्ही 10 मिनिट वेळ काढून हा बघितला व्हिडिओ तर तुमचाच फायदा होणार. तर अशा प्रकारे आपण अजून 100 शब्द शिकलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रा बहीण भावाला पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करा.